सो गाईज, भारतातल्या दोन अशा राज्यांनी इतका सुंदर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे. इतका सुंदर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी, भविष्यासाठी अतिशय अप्रतिम असा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्यांनाही माहिती असणार आहे आणि त्याविषयी मी माझंही थोडंसं ओपिनियन सांगणार आहे. आता कसं सध्या पावसाळा सुरू आहे, आपण क्लासमधल्या आलेल्या सगळ्या मुलांना मी हेच सांगत असते की सध्या बाहेरचे पदार्थ, जंक फूड, वडापाव, कचोरी, समोसे खाऊ नका. कारण का, पावसाळ्यात एक तर आधीच वातावरण खराब असतं, त्याच्यात आपण ते खाल्लं की आजारी पडतो आणि मुलांची इम्युनिटी थोडीशी कमीच असते. त्यात आता काय झालेलं आहे, परीक्षा जवळ आलेल्या आहे आणि ते जर आता आजारी पडले तर परीक्षेवर त्याचा परिणाम होतो. हा एक थॉट असतो. आणि दुसरा थॉट असाही असतो की पुढे जाऊन भविष्य काळामध्ये त्यांच्या हेल्थला काही आजार होऊ नये किंवा त्रास होऊ नये. कसं आहे, आजकाल इतके आजार, असे विचित्र आजार असे वाढलेले आहेत की खूप डेंजरस. म्हणजे जे आजार पूर्वीच्या काळी, म्हणजे आधी आपल्या पिढीने जे खाल्लेलं अन्न, सुगरण किंवा चांगलं अन्न जे खाल्लंय त्याचे परिणाम म्हणून त्यांना अगदी एज होतं, अगदी म्हातारे होतात, त्यावेळेस त्यांना ते आजार लागतात. पण आता आपण इतकं विचित्र आणि जंक फूडचे आयटम इतके खातोय, त्याच्यामुळे हे आजार आपल्याकडे खूप आधी येत आहे. म्हणजे जे आजार पूर्वी 60-70व्या वयात येत होते, ते आजार आता 30-40व्या वयामध्ये स्टार्ट झालेले. त्याच्या आधी पण, म्हणजे लहान लहान मुलांना पण इतके डेंजरस आजार. तर आपल्या मुलांना याच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून इतका भारतातल्या दोन राज्यांनी असं डिसिजन घेतलेलं आहे. तर काय, तर सगळ्यात पहिला त्यांनी असा डिसिजन घेतलेला आहे, आपले जे आता सध्या महाराष्ट्राची FD आहे तुकाराम मुंडे सर आणि कर्नाटकाचे हेल्थ मिनिस्टर, या दोघांना खूप जास्त कौतुकास्पद अभिनंदन आणि खूप भारी वाटतंय मला. या दोघांना खरंच सॅल्यूट करावं असं वाटतं. खूप भारी डिसिजन घेतलेला आहे की आपल्या शाळेच्या 50 मीटरच्या अंतरापर्यंत कुठेही जंक फूडचे आयटम, तळलेले पदार्थ, चिप्सचे आयटम किंवा कुरकुरे, वेफर्स, चॉकलेट्स हे विकायला पूर्णपणे बंदी केलेली आहे. शाळेच्या बाहेर कुठेही विकायला आता परमिशनच दिलेली नाहीये. हा अतिशय उत्कृष्ट डिसिजन आहे. काही वेळेस आपल्याला असं वाटू शकतं की अरे, मुलांना भूक लागली तर काय खातील वगैरे, पण आज खाल्लं नाही तर काय फरक पडत नाही, पण त्यांचा भविष्यामध्ये खूप त्याचे चांगले परिणाम होणार आहे. आणि हे जे आजार आहे, जे खूप लवकर लवकर येत आहेत, त्यांना आपण भविष्यात ढकलू शकतो अजून पुढे पुढे. म्हणजे 60-70 वर्षी जे आजार येणार तर तेव्हा तर माहिती नाही, पण आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर आपण त्याला इम्युनिटीने फाईट करू शकतो. इतका भारी डिसिजन घेतलेला आहे. मी आज आमच्या क्लासमध्ये पण तोच विषय चालू होता. मी मुलांसोबत तेच सांगितलं की किती भारी डिसिजन आहे. काही काही शाळांनी अजून ते अप्लाय केलेलं नाहीये, पण बऱ्याच शाळांमध्ये हे सुरू झालेलं आहे. शाळांच्या बाहेर कुठेही कुरकुरे, चिप्स वगैरे असे फास्ट फूडचे आयटम, जंक फूडचे आयटम विकायला बंदी केलेली आहे. इव्हन ते शाळेच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही, शाळेच्या बाहेर नाही. आणि काही काही लोक गिफ्ट्स म्हणून वाटायला येतात, सो त्यालाही पूर्णपणे बंदी आणलेली आहे. ह्या डिसिजनला मी पूर्णपणे सपोर्ट करते आणि मला खूप भारी वाटलंय की आपली येणारी पिढी, पुढची पिढी जी आहे ती चांगली घडेल. कसं असतं, मला असं वाटतं, कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मला माझं मत